आपण पाहत आहात MH21 जालना लाईव्ह मराठी. सविस्तर वृत्त असे की आज अण्वा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पहा सविस्तर वृत्त आज समाज मंदिर अण्वा येथे. आज या ठिकाणी सावित्रीबाई जयंतीचा साजरी करत आहोत. यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी जमणार. आनंदाची बाब आहे की कार्यक्रमाला उपस्थित राहणं खूप चांगली बाब आहे. कारण त्यात महिलाही 4 जण का होत नाही त्याही उपस्थित आहे. याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्या ठिकाणी बोलत असताना आज सामाजिक परिस्थिती पूर्वीची आपण जर बघितली तर ती अतिशय दयनीय होती. समाजामध्ये अतिशय विषमता होती. समाजामध्ये एक प्रकारची उतरण अशा प्रकारची तयार झाली. उतरण होती त्याला आपण उतरण अशी तयार झाली की जो समाज आहे अस्पृश्य अजून जे समाज आहे ते अशा खालच्या थराला अस्पृश्य समाज होता. अशी परिस्थिती उतरण्याची होती. त्यावेळेचा काळ शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यावेळेस चूल आणि मूल ही एवढंच कर्तव्य फक्त स्त्रियांच्या बाबतीत होतं. कामधंदा करायचा आणि चूल आणि मूल एवढाच उद्योग फक्त स्त्रियांचा आहे अशी वागणूक पूर्वीच्या काळी स्त्रियांना मिळत होती. परंतु काल आहे तसमेन महा काळ बदलत राहिला आणि कुणी ना कुणी अशा वेळेस सत्पुरुष जन्माला येतात. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले त्याचं सावित्रीबाई फुले त्या जन्माला आल्यात आणि त्यांनी खरं म्हणजे शिक्षणाची जी वाटचाल आहे ती सर्वात मूळ जर कोणी सुरुवात केली असेल ते अनेक धार्मिक जनजागृती करण्यात आली. त्यावेळेस त्यांचा वाटा त्या सगळ्यात मोठा. पहिल्यांदा पहिली शाळा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले काढली आणि त्यामुळे शिकवण्याचं पहिलं स्त्रियांना शिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या या केलेल्या कर्मामुळे कसं एखाद्या आपण कोणतं तरी झाड वाढी लावतो. आंब्याचं झाड वाढी लावलं त्याचे आंबे कोणीतरी टाकतं. तशा प्रकारचा हा प्रकार आहे. सुरुवात त्यांनी केली आणि म्हणून त्याचा विकास त्या घराचा विकास जसा होतो तशाच पद्धतीने हा विकास शिक्षणाचा प्रसार झाला. काळ इंग्रजांचाही होता त्याच्यामुळे त्याच्या दडपण आता इंग्रजांना सुद्धा शिक्षण हवं होतं परंतु त्यांना त्यांच्या स्वार्थाचे शिक्षण हवं होतं. म्हणून यामध्ये त्यांचा मूळ हेतू वेगळाच होता शिक्षणाच्या पाठीमागे. आता तेही त्यांचे उपकार होते की त्यांनी शाळा सुरू केलेल्याच होत्या परंतु त्यांच्या शिक्षणामध्ये फरक होता. त्यात फक्त उच्च वर्णीयच लोक शाळा शिकत होते. त्यावेळी शिक्षण घेण्याचा अधिकार ते काय त्याला आपण म्हणजे पुरुष वर्ग जो आहे तो शिक्षणामध्ये पुढे चालला होता. स्त्रियांना मात्र कुणीही विचारलं नव्हतं. त्यांना दुय्यम वागणूक त्या ठिकाणी मिळत असल्यामुळं आता यांच्यामुळं ही प्रगती झाली. आणि योग असा आहे की आज सर्वच ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये मग पंतप्रधानापर्यंत कसं इंदिरा गांधीचं नाव आपल्याला घेता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला बऱ्याच ठिकाणी रमाबाई रानडे त्या आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि असा शिक्षणाचा प्रसार हा खूप गेलेला आहे. असा विस्तार जसा वृक्षाचा होतो तशा पद्धतीचं सर्वच ठिकाणी शिक्षणाला महत्त्व आलेलं आहे. आजही शिक्षणाला खूप गरज आहे. आज तर असं म्हटलं आता की शिक्षक जे शिकवतात आज जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत तर एक दिवस त्यांनी बालवाडीत जावं. आता नवीन एक परिपत्रक आलं की बालवाडीमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या थोड्याशा अशिक्षित आहेत कमी शिकलेल्या आहेत. मग त्या मुलांना चांगलं वळण लागावं या दृष्टिकोनातून त्यांना आजकाल काल परवा परिपत्रक काढलं जातं किंवा त्या ठिकाणी शिक्षकांनी स्वतः लावं आणि त्या बालवाडीमध्ये एक दिवस शिकवावं जेणेकरून त्यांना जे त्याला अध्यापन पद्धती जी आहे त्या शिक्षकांजवळ असतात आणि म्हणून त्यामुळे त्या पद्धतीने त्या लहान लेकराला ते वळण लावतील अशा पद्धतीने शिक्षण परिपत्रक काढलेलं आहे. आणि ती सुरुवात आता मला वाटतं 1 दिवसात होईलच. तर थोडं बोलून मी माझे 2 शब्द